ब्लॉग. तर काय तुम्हाला वाटत असेल की इतक्या दिवस ब्लॉग नाही बनवला तर पेपर चालू होते कॉलेजचे, त्यामुळे काय जास्त टाईम नाही भेटला. आणि ब्लॉग तर आता येतच राहतील कारण की मे महिना आहे, गावाला आहे. आता गावाला जास्त दिवस नाही, उद्या परवा निघेल मुंबईला. तर बघूया आता काय काय मजा होते. आता तर इथे आम्ही आवरे गावात आलो आहे, ते आपल्या गुहागर जिल्ह्यात मुळचं. तर आपण बघूया आता काय काय मजा असते, तुम्हाला दाखवतो. दादाच्या लग्नाला आलो आहे, तर आता बघू. खूप जण आता म्हणजे वाजलेत 11:30 वाजलेत, कारण 12:30चं लग्न आहे. जास्त मोठा ब्लॉग नसणार आहे, छोटाच असणार आहे, कारण की इकडे रेंजचं कारण आहे. फार जास्त करून रेंज कमी असल्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नाही आणि व्हिडिओ एडिट करायला टाईम खूप जातो, त्याच्यामुळे व्हिडिओ लेट येतात. तर आणि शॉर्ट व्हिडिओ म्हणजे आपले कॉलेजचे असतात ते आपण जास्त बनवत नाही, कारण की कॉलेजला आपण असतो आणि त्यानिमित्ताने व्हिडिओ जास्त बनवता येत नाही. तर बघू, जी काय मजा मस्ती असते ते तुम्हाला दाखवतो आणि माझं तशीच कंटिन्यू राहा. गाय आताचं गावाचं वातावरण तरी सध्या आता काय नॉर्मल आहे, कारण की काल बिल पाऊस पडत होता आणि इथे मांडव घातलं आहे लग्नाचं. इथे आहे कार्यक्रम आणि इथे दादाचं घर आहे, म्हणजे हे त्याचं घर आहे आणि इथे लग्न होणार आहे थोड्या वेळातच. आणि ही नारळाची झाडं कोण कोकणात असेल त्यांना समजताना सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इथे आता वातावरण तर चिल आहे एकदम. बघू आता थोड्या वेळात, तर मला वाटत नाही जास्त वेळ पाऊस येईल, कारण की काल रात्री पाऊस पडलेला आणि आता वातावरण एकदम थंड आहे. आता मी तर इथे आणि इथे बहिणीत एकदम तयारी वयारी करतात आहे फुल कडकमध्ये. आणि इथे आतमध्ये कार्यक्रम चालू आहे, म्हणजे नवरदेवचाच कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला दिसत असेल इथे बसला असेल बघा, इथे कार्यक्रम चालू आहे. कारण की आत जाऊ शकत नाही, शूज घातले आहेत. आता बघू काय काय होतं, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. आजचा लुक काय माझा असा आहे, तर आता बघू थोड्या वेळात काय काय होतं तुम्हाला दाखवतो. आणि आता म्हणजे नवरची गाडी आहे, म्हणजे वराड येईल, तर बघू खूप सारी पब्लिक येईलच. तर आता बघू काय काय होतं, एन्जॉय करूया. खूप मस्ती आहे, तर बघू आता. नवीन गाव नवीन मजा आपल्या व्हिडिओत बघायलाच भेटते. अशी इथे अशी सजावट केली आहे. इथे लग्न होणार आहे. नवऱ्याचं नाव बघू शकता तुम्ही, उमेश, आणि नवरीचा अंकिता. आणि इथे सगळेजण बसलेत. थोड्या वेळातच लग्न सुरू होईल, म्हणजे वराड येईल. तर आता इथे बघू कार्यक्रम चालू होईल थोड्या वेळातच. तिकडे देवघरात म्हणजे देवाचा कार्यक्रम चालू आहे, तर जास्त काय शूटिंग दाखवता येणार नाही, त्यामुळे आपण आता थोडा वेळ इथेच फिरू. बघू जरा नेटवर्क भेटतं तिकडे जाऊ, जरा एन्जॉय करू. गाईज तुम्ही बघू शकता इथे वराडाची गाडी आली आहे, पण जास्त काय माणसं दिसत नाही, त्यामुळे बघू आता किती जण आलेत. इथून पाठून अजून एक टेम्पो आला आहे, तर बघू आता किती जण आलेत. जास्त नसतील, थोडीफारच असतील. इथे नवरीची गाडी आहे, ते बघू शकतात. नवरीकडून वराडाची गाडी आली आहे. चला लेट्स गो एन्जॉय. फोटोग्राफर पण तयार आहेत फुल कडकमध्ये फोटो शूटिंगला. आता बघूया, इथून नवरी आता बाहेर तर आले, दिसत नाही अजून, तर बघू तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. आणि असं काय इथे वातावरण आहे एकदम गार, आणि इथे नवऱ्याची आत्या बित्त्या उभ्या आहेत. आणि हा एंट्रन्स आहे, खूप सुंदर आहे. गावा ठिकाणी पण मला वाटलं नव्हतं एवढंच सुंदर एंट्रन्स करतील किंवा डेकोरेशन करतील, पण खूप छान आहे. निवळी तुम्हाला पण करायचं असेल तर निवळी तिथे आहे एक, तुम्हाला टाकतो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही जाऊन जरा चेक करा. अरे खूप चांगलं डेकोरेशन करतात. मी जरा थोडं लांब आलो आहे, कारण की जरा तिथे आवाज येत होता गाण्याचा. ठीक आहे, चालेल, तेवढं काय नाही. इथे जेवण चालू आहे आणि आता बघू थोड्या वेळात लग्न सुरू होईल आणि लग्नाचा तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायलाच भेटेल. त्यानंतर जी काय बघू, उद्या जायचं आहे मुंबईला, तर मुंबईला बघू कोणत्या गाडीने जायचं, काय असेल ते तुम्हाला दाखवतोच. कारण की ब्लॉग तर येतच राहील, कारण की ब्लॉग खूप लेट होतात आहे. आणि काय काय जण विचारतात पण ब्लॉग का नाही ते, तर काही कारणामुळे ब्लॉग येत नाही, तर तेवढं ॲडजस्ट करा. आणि आता बघू, इथे असा रोड आहे बाहेर, म्हणजे मेन रोड नाही आहे, आपला नॉर्मल रोडच आहे. तो इथून आपल्याला आबलोलीत सोडतो. आबलोलीतवरून गुहागर असे म्हणजे रस्ते फुटतात इकडे तिकडे. तर बघू आता थोड्या वेळातच लग्न सुरू होईल. तर ही वराडाची गाडी आहे, इथे बघू शकता तुम्ही, तर ती चालली आहे आता, म्हणजे पुढे पार्किंगला लागते. तर बघू आता थोड्या वेळात, आता बघू काय काय चालू आहे, मजा मस्ती बघू. खूप जण आलेत, आमच्या गावातली सुद्धा पब्लिक आले आणि दुसऱ्या गावातली सुद्धा पब्लिक आले, आमच्या ओळखीची सुद्धा आले. तर बघू आता, तर कमीत कमी 1 तास बाकी आहे लग्नाला. तर चला एन्जॉय. इकडे फुल जेवणाची व्यवस्था चालू आहे, फुल इथेच पंगत बिंगत बसणार एकदम कडकमध्ये. तर बघू काय काय चालू आहे. आता इथे काम चालू आहे फुल, आचारी बुवा करतात आहे, डाळबिळ झाली रेडी, बघू शकतात. डाळबिळ चालू आहे, काकाने एकदम कडक तडका मारला आहे. आणि इकडे भाजीसुद्धा रेडी आहे. चला आता लग्नाची वाट, नंतर पंक्तीची वाट.
आता काय वेळ आहे अजून लग्नाला, काय खूप वेळ आहे अजून. माणसं येतात आहे थोडी थोडी गावातली. आता जवळपास दुकान आहेत, बघू दुकानात काय खायला भेटतं. मी बघू शकता तिथे खूप सारी माणसं येतात आहे. तर थोड्या वेळात बघू काय काय होतं. यो नवरीचा कोणाचा? नवऱ्याचा कोणाचा पण? मामाचा पोरगा. अच्छा, यो नवऱ्याचा मामाचा पोरगा आहे. लास्ट जास्त ब्लॉगमध्ये यायला. ह्यांचं असं गाव आहे, म्हणजे एक घर इकडे एक इकडे, खाली 2 आहे, म्हणजे 2-3 घरं आहेत टोटल, जास्त नाही. आणि ते प्रशांतचं बस आहेत, म्हणजे या बस त्या म्हणजे वाशी विरार या साईडने येतात. आता आम्ही दुकानात आलो आहे, थोडा बघू. आता इथे काय वाटत नाही, गाव तसं 4च घरांचं आहे, पण दुकानात काय दिसतंय काय? हंडी, एक हंडी आहे, पण दुकानात कोण? शटर बिटर बंद, काय सीन? ठोक ठोक ना दरवाजा. पाच पळतोस कुठे? ठोक. नाही हाय कोण आहे काय? पळाले दुकानाला सोडून. सध्या तरी इथे कोण नाही दुकानात. मला काय खायला पण भेटणार नाही, पाणी सुद्धा भेटणार नाही थंडशील, कारण की इथे पाणीच नाही. पाणी आहे म्हणजे नॉर्मल आहे, पण आता इथे दुकानात तर सामान काय बघू, खायला भेटतच नाही. काय आल्यापासून ते कुरकुरेच खातोय, कुरकुऱ्यापासून काय भेटतच नाही. पॅप्सी सोडा, मिरिंडा, कोक पण नाही भेटत. तर बघू चला, आता काय परत घरी जायला लागेल. एवढं चाललेलं बिचारा बिना चपली चाललेला, परत पाय भाजणाऱ्याचे. चला घरी. गाईज आम्हाला इथे भेटला आहे नवरदेवच्या बहिणीचा मुलगा. तर काय समर्थ, दात दाखव तुझे पहिले. अरे असतोस काय, दाखव लोकांना युनिक दात तुझे. लग्नावर उरले अर्धा तास, अजून यांचा मेकअप नाही झालाय, अजून यांचा मेकअप चालू आहे रे. पेढे आले, अक्षता आले, आणि याचं लग्न आहे आता. याचं लग्न, याच्या कोणाच्या? मामाचं? कोणाचं लग्न आहे? काकाचं ना? भावाचं. चला आता इथे पेढे बिडे वाटतं. ते नवरदेव तर योच वाटतोय, पप्पया बॉय. समर्थ डोन, समर्थ सम्या. बाबा उडा. हॅलो 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 हॅलो. पुत्र वडेल त्या
तर आलो इकडे फिरतोय खाली जरा रोडवर, ते पाठी फोटोशूट चालू आहे. आणि इकडे असं काय वातावरण एकदम चिल, पाऊस पडण्याची संभावना कमीत कमी 50% तरी आहे. आणि आता काय ब्लॉग लवकर काय संपवणार नाही, अजून जेवण बाकी आहे आपलं. जेवणामधला मेनू, परत रात्री नमन आहे. नमन म्हणजे कोणतं असेल, काय असेल, ते सर्व डिटेल तुम्हाला पोचतील व्हिडिओ माध्यमातून. तर आता बघूया काय काय असेल, जेवायला काय ते बघू थोड्या वेळात. त्यांचे फोटो शूटिंग कधी संपतात त्याच्यावर बघू आपण, डिपेंड काय आहे ते. जेवण झालं आहे, लग्न म्हणजे मुलाचं लग्न झालं आहे. आता जेवायला बसणार आहे सर्वजण. तुम्हाला वाटत असेल की ते सगळे असे उभे आहेत, तर ह्याला पण जेवायला बसायचं आहे, पण काही कारणास्तव ठीक आहे थोडं चालतं. आणि इकडे सगळे असे जेवायला बसलेत, तर तुम्ही बघू शकता खूप जण बसलेत. तर आता थोड्या वेळात आपण पण जेवू. काय तर आम्ही ते जेवायला बसलोय. इधर सब जन बैठे ऐसा. क्या रे खाने में क्या है, बता ना खाने में क्या है. दाल भात भाजी और क्या पापड. डिटेल में बताने का. बिचारा पाणी वाढतोय. तुझी भाजी आईला डाळ मिक्स भाजी झाली. ओके इट्स गुड. चला जेवल्यानंतर भेटू. आमच्या पंक्तीला काय होतं काय माहिती, असं इथं बघा पूर्ण वादळ आलंय, नुसता वादळ आलाय. जेवायला पण नीट नाही बघ, कचरा पडलाय. ठीक आहे आता हे बेस जाणार, काय करू शकत नाही, फुल वादळ आलाय. काय करणार, जाऊ देतात, बघू नंतर बघू, थोड्या वेळानंतर जेवू. वातावरण बिघडल्यामुळे आता काय जेवण होऊ शकत नाही आपलं. आता अर्धा तास उठलोय, ठीक आहे काय करू शकत नाही, वातावरण बेकार आहे काहीच. म्हणून तुम्हाला बोललेलो फुल वादळ येते, काय टेन्शन नाही. बोललेलो तुम्हाला 50% पाऊस पडणार इथे. आणि ते काय लोक काय जास्त जेवली नाही, तर आता थोड्या वेळानंतर ती बोलते आपण नंतर जेवूया. तर बघूया आता काय होतं, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळातच. कारण की इथे थोडे जण जेवायला बसलेत, काय काय लोकांनी उठले जेवण, कारण की पाणी बिणी सांडलं सर्व. तर इट्स ओके, कारण की ठीक आहे पावसामुळे थोडं इतर झालं, ठीक आहे नॅचरल आहे. आता आपण थोड्या वेळानंतर परत जेवायला बसू. चला 2 तासामध्ये आलो. वातावरण तुम्हाला बोललो होतो मग 50% खराब आहे, दिवस पडणार आहे, पानी पण चाललं ठीक है. जो 2 मिनट पहले तूफान आया था, अभी उसकी शांति हो गई है. अभी फिर से इधर खाना खाने बैठने हैं. ये मेरा भाई फिर से मेरे बाजू में बैठा है. अभी इधर देखना है कौन कौन बैठेगा. अभी लेने शेड ने पूरा अरेंजमेंट फिर से किया है, फुल एकदम कड़क में इधर बैठा है सब लोग को. अभी देखता हूँ, फिर से खाना खाने बैठता हूँ. अभी मैं खाने का कुछ दिखाता हूँ, मेनू दिखाया था, बाद में दिखाता हूँ, अभी रहने दो. चलो बाद में मिलता हूँ गाइस. सगळी पंगत उठले. नवऱ्याचा करवला इथेच बसलाय, म्हणजे करवला इथे जेवतोय. आपण त्याचं इंट्रोडक्शन घेऊया. आता खूप त्याने खाणार आहे, भूक लागली आहे बिचाऱ्याला, बघू शकतात. माझं दाखवू नको. ऋतुरेश्वर क्या खा रहे हो, क्या खा रहे हो तुम लोग. गाय आताच म्हणजे बघितलं असेल, लग्न बिग्न झालं, जेवण बिवून झालं, तरी ते 4 साडेचार 5 वाजले. ते पोरं क्रिकेट खेळतात ते. तर एवढं काय आता वरात निघेल थोड्या वेळातून. वरात म्हणजे जास्त नाही, थोडंफार अंतरावरच आहे. तर बघू, लेट्स एन्जॉय. जरा क्रिकेट खेळूया, टाइमपास मस्ती करूया. षटकार. आपण बघितलं आता वरात बिरात येते, तुम्हाला बघितलं असेल ना, सगळे नाचतात आहेत. वरात जास्त नाही, आम्ही लवकर आलो खाली, कारण की खूपच काळोखी आणि त्याच्यामुळे लाईटचा फोकस असा रिमझिम होतो आहे. त्याच्यामुळे की डोळ्याला खूप त्रास होतो आहे, त्याच्यामुळे खाली आलो. आता खाली आज हळद काढणी, त्याच्यामुळे हळद काढणी ही नवऱ्याच्या घरी रात्रीच असते. तुम्हाला नसेल माहिती, काय काय जणांना माहिती असेल, जे कोकणातले त्यांना नसेल माहिती, त्यांना सांगतो मी आता. आणि आता आमच्या इथे म्हणजे चिकनचा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे काय काय सामग्री बनवून जाते. आता त्याच्यानुसार बघू आता काय चिकन आहे की मटन आहे. हा बोललेला आता 5 किलो का 7 किती काहीतरी आहे, टनमध्ये आहे चिकन भेटतं इथे. म्हणजे ते दरवेळी कोणाची पण हळद काढणी असं ते लागतंच. तर आता बघू, हळद काढणी झाल्यावर आपण बघू. नमनाचा सुद्धा कार्यक्रम आहे, तो एन्जॉय करू. बहुतेक तरी तो पूर्ण होईल अशी माझी संभावना आहे, कारण की पाऊस 50% आहे, 50% नाही आहे. तर मी तुम्हाला पूर्ण प्रयत्न सांगतो की नमन तुम्हाला बघायला भेटेल.
आपलं जेवण बिवण झालं एकदम कडकमध्ये. माहिती असेल ऑब्विसली काय असणार आहे, चिकनच होतं. अजून काय असणार आहे, वेगळं काय नसणार आहे. हळद काढणीला चिकनच होतं. तर आता नमनाचा सेटअप टाकला आहे. तर नमन तर आहे, अजून पाऊस काय आला नाही, बहुतेक तरी नाही येऊ शकतो. तर लेट्स एन्जॉय. ज्यांनी कोणी नमन नाही बघितलं त्यांनी पहिल्यांदा नमनाची झलक बघून घ्या. शोधून माझा दुःख सोपा गेली कुठं ती दिसत नाही. कधी सकाळी 5 वाजता उठलो. कशाला माहितीये? कशाला? दूध काढायला. कोणाचं? म्हशीचा. बोल. म्हशीचं दूध काढायला सकाळी 5 वाजता उठलो. आणि कसा कालूक असतो ना बरोबर 5 वाजता. असतो का नाही? काय असतो? काय असतो? हा सकाळचा जरा कालोख होता ना, तर कालोखातनी काय मला दिसे नाही. तरी पण गेलो वाड्यात, अंदाजावर वाड्यात गेलो. आणि दूध काढायला बसलो. दूध काढायला बसलो. आपली म्हशी दिशा चांगली धुतली. अरे आपला दूध काढतोय. नेहमी म्हैस देणारी आहे ना, आज एक थेंब सुद्धा देईना. माझं पण काही डोकं काम करी नाही. आणि हे केशा मुलं आहे ना, मेंदूला रक्त पुरवठा होईल नाही. तुझं काय मग? अरे आपला दूध काढतोय. अरे म्हैस पानच थोडी नाही. काय बोलतो? तसाच घरात आलो. घरातली बॅटरी घेतली आणि परत वाड्यात गेलो. वाड्यात गेलो आणि बॅटरी पाजळली. तर बघता तर काय गेल्या माझ्या बायकोन ना त्या म्हशीच्या ऐवजी रेडा बांधलेला. मी आपला 2 हाताने वडतोय. रेडाचा काही मला मासा देतो. तंगाड तेवढावरती घरी. तुला म्हशीचा आणि रेड्यातला फरक नाही समजला? कसा समजेल? रात्री समज ना, काढलो ना. आधी मला काय वाटलं या गर्दीत नाही ना चेहरी असला एकत्र आली का काय. मी आपला वडतोय. रेडा तंगाड तेवढा वर घरी. असा काय त्याच्या धोपटा घातलाय ना, त्याला सांगत तुला सांगता येत नाही काय मी रेडा आहे म्हणून. अरे तुम्ही गवळणी पाहिल्यात की नाही? मग तुम्ही येताना काय पाहत होता? मी तिच्याकडे बघतोय. अरे वेडे तुम्ही एवढा शहाणा. होय मी तुम्हाला आता गवळणी दाखवतो. माझं जसं बोट फिरेल तशी तुमची नजर फिरली पाहिजे. काय फिरत? बोट वाकड्या बोट. दाखव. त्या पहा. कुठं? या का? कुठं? हांडवावर. काय बोलतो तू? वाकड्या? कुठं? कुठं बघा हल्ला? हो ठिरल अशी हजर इरली आहे ती. हो तू थांबलं? कुठं थांबलं? हांडवावर. सुदामा तू बोट कुठं थांबवलंस? मांडवावर? होय हांडवावर थांबलं. तुम्ही पाहिलंच नाही. तुझं हो तिथं थांबलं. पुन्हा एकदा दाखवतो. त्या पहा. इथे घे, अजून एक घे. काय ग? हाय घरी. हाय कपडे झाडून घालतोस का नाही? काय झालं? उंदीर तुला कपड्यात उंदीर. तुला कुठला उंदीर दिसला? अरे मावशीवर काय गेलो आणि मावशीने माझ्यावर जेसीबीचा फावडा मारला का नाही? जेसीबीचा फावडा मारला? अरे फावड्यात उलटा गेला ना खाली. पण तू मावशी ओळखलीस? मावशी ओळखली. कशावरून?
मी मावशीला बोलवतो. तुला आमचा हे मावशी, अरे काय झालं? तुझ्या उंदीर पकडायचा पिंजरा आहे नाही? अरे वेड्या, मी पिंजरा कशाला आणू? नाही आलाय? अरे वेड्या, मी मथुरेला चालले. तुझा मग उंदराने सगळं हात फोडली तुझं. हा, पोचलेच्या पोचले अलगंडवून टाकली. अरे तू नीट विचार पाहिजे. मावशी पुढे. मावशी अरे बोल लवकर. जरा अशी हो. मावशी, हा एवढा मोठा नांगराचा भाले तो कुठं मारला? हा जाय हा? हा जाय मी आता गांजा इकडे कुठं मागवली? हाले तू हा जाय मावशी, अरे काय झालं? हा भाले तू याचा आहे? हा अरे वेड्या, हा? आपली मराठी माणसाची संस्कृती आहे ती. अरे ही नऊवारी आहे. मी याच्यावर संस्कृती करणार नाही. इकडे माग कोण बघायला आहे? मी बघ कुठे संस्कृती लावली. मी पण आवले. तुझा मन बघ अशी मधोमध सेंटरला लावलं नाही. तुझा मन काय घातलंय तू? अरे याला धोती म्हणतात. धोती? ती धो कधी तरी ती. याला मग काय केली? त्याच्यामध्ये उंदराने वावर केली नाही. बोल लवकर. त्याला दूध पाहिजे. अरे वाकड्या, अरे मी दूध मथुरला घेऊन चालले, तुला कसं देणार? अशातपणे हिटर मध्ये दे. हा? हिटर मध्ये. आधी जो गरम होतोय त्याला हिटर कुठे घातले? अरे हिटर हिटर. अरे अरे वेड्या, त्याला लिटर म्हणायचंय. लिटर मध्ये अरे वेड्या, मी देईन पण तू घेणार कशा? खिशात दे. अरे वेड्या, राहणार आहे का तिथं? मग नको उद्या ऊत नको. औषध प्रश्न विचारायचे. अरे विचार लवकर. तुम्ही आल्या कुठून? आणि हुम्मी हा ना रुटे. त्याला खाणार कुठं काय? त्यांच्या घरात खातील. तुझ्याकडे काय? अरे हा ना रुटे. जाणार कुठे? अरे पेंड्या वाकड्या, हा. आम्हाला गोकुळातून निघाले मथुरेला. खाऊन देणार नाही. चल, खाऊन देणार नाही. कुत्रियार का अंगावर येईल? समजते काय? हा उलट सोड. अरे हाऊन येणार नाही. अरे, मला वाटलं खाऊन देणार नाही. खाऊन देणार नाही. खाऊन देणार अरे नाही. पेंड्या वाकड्या, आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. फोडून फोडून. काय समजतेस काय? होय. काय म्हणालास? बाकी फोडून. फोडलं म्हणून आणलंस काय? काय? पाकील फोडून म्हटलं. अरे फोडून. या घुबडाला कोण बसविला आता? ते मावशी, अरे काय झालं? त्या सगळ्या गवळीचे बसेल, तुला बसायला काय झालं? हा? अरे पेंड्या, हा? वेड्या मला बसता येत नाही ना. अगो बाय, हा? अरे वेड्या मला सांगा नाही. काय सुदामा? मावशीला गांजाच नाही आहे म्हणजे. अरे वेड्या नीट आहे. तुला केसात ऐकायला येते ना? येते रक्त पूर्ण तेवढा होत नाही. अरे बसले तर सामान्य उठत नाही मी. अरे देवा, हटाव नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. 6 महिने बसलीस तर 6 महिने उठतच नाही. अरे बरं ते राहू दे, तुझं नाव घेऊ का एक? कोणतं माझं? होय. घे ना मग. केसात ऐकायला येईल ना तुला? काना नाही तुम्ही केसा नाही तो काही. मग ऐकतोयस ना? हा? अरे वाटीत वाटी चांदीची वाटी. अरे वाटीत वाटी चांदीची वाटी. हा? आणि पेंड्या वाकडीचं शेंबूड चाट. येडी मला शेंबूड टाकी म्हटली. आजा. हा? आजा. ए, मी पण तुला काही मावशीचं नाव घेऊ. येतं काय? येतं काय? हा? येतं? मला शेंबूडसाठी म्हटली ना. हा. बघ. ए माझ्या पुढे येईल इथं थांब. अरे बोल लवकर. तुझं पण नाव घेतो मी एक. अरे घे, चांगलं घे पण. चांगलं घ्या. तुझ्या शंभूरसाठी नाही चांगलं घेणार. अरे घे लवकर. घेऊ काय? हांड्यावर हांड ठेवलं 7. हात. हा? हात ना. अरे हात म्हणतो हा. 7. हा. हांड्यावर हांड ठेवलं हा 7. पुढे बोल. मधल्या हांड्याला पडलं भोक आणि आमची मावशी करते पॉक. वेड्या, तुला कसं रे माहिती? होय. कसं माहिती म्हणजे काय? तुझ्या पोरग्यानं मला सांगितलं. काय सांगितलं? आमची मम्मी पॉक. अरे वेड्या, हा? मावशी तुला बसायला लागल. मग तू बसव. मी बसवतो ना तुला. मग दाखवून तुझं चल, चल, चल.
शाबास नाही चला चला आपण आता देवाला जाऊन सांगूया चला चला हॅलो गुड मॉर्निंग गाईज. थोडा आवाज बसला आहे कारण की काल रात्री लय उशीर झाला आणि नमन लय भारी होता. 3 वाजेपर्यंत नमन संपलं 3 वाजता. मग त्याच्यानंतर रात्री काही ब्लॉग एंड करता आला नाही तर आता करतो. तर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला आता आपण बघू दुसरा ब्लॉग लवकरच येऊ. तर आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्येच भेटू.